UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा। आचारसंहिता लागणार असल्याने मविया महायुतीत बैठकांचा सिलसिला, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरील चर्चांना वेग। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। हिंमत नसल्याने सरकार निवडणुका लांबवतंय, वन नेशन वन इलेक्शन सध्या जोक झालंय, आदित्य ठाकरेंची टीका। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, त्यांचा थेट सामान्य माणसांच्या प्रश्नांशी संबंध असतो। राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी। प्रगत महाराष्ट्रात भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं, रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। नव्या सध्या 11 मुख्यमंत्री फिरतात, मात्र काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या मनातील चेहरा देवेंद्र फडणवीसच, बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपने आता डिसमिस केलंय। मुख्यमंत्री पदाबाबत महाजन आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा खोस अटकवला। केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाही, अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजे, रुपाली चाकणकरांची मागणी। जय मालोकरच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी, संशय कुणावरही नाही, पोलीस संरक्षण द्या, मालोकर कुटुंबियांची मागणी। नागाठाण्यानंतर भांडूपमध्येही अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसैनिकांची बॅनरबाजी, अमित ठाकरे आमदार हवेत, बॅनरवरून समर्थकांची मागणी। राहुल गांधींची जीभ छाटू नका, जिभेला चटके द्या, आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त विधान, बोंडेंविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनात भीती निर्माण केली, माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अनिल बोंडे आक्रमक। नवी मुंबईच्या महापे MIDCत राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, प्रकल्पामुळे 12,000 कोटींची गुंतवणूक। जम्मू काश्मीरमध्ये 5 वाजेपर्यंत 58.19% मतदान, किश्तवाडमध्ये सर्वाधिक 77.23%, तर पुलवामामध्ये सर्वात कमी 43.87% मतदान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।